आजच राजनचं शव ताब्यात घेऊन त्याच्यावर अंतिम संस्कार केले. काय ग ही फाईल कुठली? अभिषेकाचा कार्यक्रम रद्द करायचा नाही. वामन येईल तिथे. शुद्धीवर आल्या आल्या मला विचारतील तुझ्या आईची काळजी सुद्धा घेता येत नाही का तुला? ती सुमित्रा माझ्या वॉर्डरोब मधून काहीतरी घेऊन पळालीये. बाहेर लय मोठा राडा झालाय. नरसिंहदादा गेल्यानंतर या घराण्याचा वारसा मला मिळू नये म्हणून तुझ्या जन्माच्या पोटा सर्टिफिकेट बनवलं यांनी. आता विचार की दोन उचकटतात का बघ तोंड शिवली यांची. माझ्या संगड दगाबाजी करता काय? आता सगळे उघडे नागडे पडले रे तुम्ही लोक. आतापर्यंत घराच्या एका कोपऱ्यामध्ये बांडगुळासारखा पडून होतो पण आता अख्ख्या जगाला गर्जना करून सांगणार किल्लेदार घराण्याचा खरा वारसदार मी आहे, परशुराम किल्लेदार. काय झालं आत्याबाई? तुम्ही अशा का बसलात? आणि दिवे लागण्याची वेळ टळून गेली तरी या घराच्या नशिबात अंधारच दिसतोय मला. जेव्हापासून तुमचं लग्न झालंय तेव्हापासून माझ्या इथून जाण्याने जर या घरात प्रकाश येणार असेल तर मी आत्ता जायला तयार आहे. बोलून काळजाला घर नको का पाडू बाई. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, तुमचं लग्न झाल्यापासून हे असे विचित्रच प्रसंग येत आहेत तुझ्या आयुष्यात. मला माहिती आहे यांच्याशिवाय नाही राहू शकत तुम्ही. कशी राहू ग? लहानपणी एकदा शाळेच्या ट्रिपला गेला होता 3 दिवस. त्या 3 दिवसात अन्नाचा कण काही गेला नाही माझ्या पोटात. आणि आता त्यांना काही होणार नाही, काही होणार नाही. त्याला काही नाही होणार आणि झालंच तर मला होऊ दे पण त्याच्या हातनंच मला अग्नी मिळू दे. असं का बोलता आत्याबाई? देव कठोर असला तरी निर्दय नक्कीच नाहीये. कोणाला काही होणार नाही. मी तुमच्यासाठी कॉफी आणू का? अगं कशाला? तुला झोपेची गरज आहे म्हणून अमृताने तुला पाठवलंय ना. मला आला होता तिचा फोन. मी ठीक आहे. जा बाळा जा, झोप जरा जा. अरे वामण्याच्या बैलाला ढोल. आता बाईच्या बैलाला ढोल मायला आणि नरसिंहरावच्या बैलाला डबल ढोल. अहो मालक हळूहळू, पोलीस बिलीस येतील. अरे तू तुझ्या राग आहे. अरे अख्खं पोलीस खातं विकत घेऊ शकतो मी. आता कोण आहे माहिती का? मी किल्लेदार घराण्याचा वारस तिच्या. अरे राजा त्या आत्याबाईचा चेहरा बघण्यासारखा झालता. लय खुश आहे मी रे, लय खुश आहे मी. दारू दारू आज एवढी पिणार राग्या, एवढी पिणार माझ्या शरीरामधनं रक्ताच्या ऐवजी दारू व्हायली पाहिजे. कळ काय? मायला या त्या बाईच्या. अरे या थेरडीने ना माझं अख्खं आयुष्य लहानपणापासून पोखरून टाकलं रे. आता तिच्या छाताडावर, तिच्या ना अख्ख्या घरादाराच्या छाताडावर बसून नाचतो की नाही बघ मी. मायला त्यांच्या काय समजतात काय स्वतःला. होत होत तू होत बघू नको इकडे तिकडे होत. यायला त्या
आईल्याचं थोबाड तर उंदरासारखं झालं तुझ्या मायला. ती तर तुला सांगतो राजा, देवाकडे तर रोज प्रार्थना करणार, परशुरामाच्या तावडीतून सोडो. एक 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 करून मरणार, वरच्या वाटेला जाणार, मोरणार फक्त परशुराम आणि जानकी. आणि मग माझा विक्रमादित्य मला जानकी देणार. यायला कोणाचा आहे फोन, कोणाचा आहे? तुझ्या बायकोचा असेल, तिला म्हणव ते काय ते व्हॉलेंटरी रिटायरमेंट देऊन टाकली म्हणव, तुला मी नवीन बायको घेऊन दिली. हॅलो हॅलो, कोण कोण? बाई तुम्ही? बाई आहे का? कोण रे? फुकणे नरसाळ्या कोण आहे? बाई कोण आहे? मालक हं. फोन माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. याला तुझ्या फोनवर माझा फोन, तो बी बाईचा. हॅलो, तू वामन, जन्मतारखेत बदल केला म्हणून रागावला असेल ना माझ्यावर? मी पुन्हा खोटेपणा केला. नाही, समहाव मला ह्या वेळेला तुझा तितका राग नाही आला. तू जे वागलीस ते मला आवडलं नसलं तरी तू असं का वागलीस हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुला जन्म देणारी आई आता असती तर तिने काय केलं असतं? कदाचित हेच. पण आत्या, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. अगं, दादानी आईला थोडं तरी पाहिलंय, पण मी माझ्या आठवणीत आईचा समानार्थी शब्द आत्या असंच कोरलं गेलंय. मग माझी ही आई असं खोटं का वागते? तुझ्याशी काय खोटं वागले रे मी? माझ्याशी नाही, पण जानकीशी, राजांशी, त्यांच्या आयुष्याशी असा खेळ का केलास तू? आणि आता परशुशी, परशुला त्याचे हक्क का मिळू देत नाहीयेस तू? का नाकारतीयेस? जानकीला मी या घरात का आणलं हे तुला चांगलं माहितीये. कसं आणलं हा प्रश्न महत्वाचा आहे. आत्या, त्या तुझ्या महत्वाच्या प्रश्नामध्ये त्या राजनचा, भोळ्या भाबड्या राजनचा जीव गेला. त्याची परमेश्वर जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, कारण या सगळ्याला मी जबाबदार आहे. मग आत्या, आता परशुचा हक्क नाकारून तू अजून एक पाप स्वतःच्या माथ्यावर का घेतीयस? परशु आमचाच भाऊ आहे, किल्लेदारच आहे, माझ्यापेक्षा 6 दिवसांनी मोठा आहे. हा 6 दिवसाचा फरक किल्लेदारांना पुढच्या 6 पिढ्या भोगावा लागेल. मग आता काय करायचं? अरे, हक्क त्यालाच मिळायला हवेत ज्याची पात्रता आहे, आणि परशुची ती पात्रता नाहीये. अरे, जो माणूस आपल्या मुलीची जबाबदारी नाकारतो तो हे घर सांभाळू शकेल? तूच विचार कर. सगळी सूत्र जर परशुच्या हातात गेली तर या घराचं काय होईल? आत्या, मलाही हे जाणवतं, पण अगं
हाच फरक आहे आपल्यात. तुला फक्त जाणवतं, मला त्यासाठी काहीतरी करावं लागतं. पण दरवेळेला ते काहीतरी करणं इतकं क्रूर, इतकं वाकडं का? एखाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण व्हावा इतकं? कसं आहे वामन, लहानपणी मी तुला जेव्हा धपाटे घातले ना, तेव्हा तुला ते धपाटेच वाटले. पण परशूला जेव्हा मी धपाटे घातले तेव्हा त्यांनी मात्र अशी समजूत करून घेतली की तो ठेवलेल्या बाईचा, म्हणून त्याला अशी वागणूक मिळाली. ग पण आत्या, ह्या एवढ्या एका गोष्टीसाठी आपण त्याचा जन्मसिद्ध हक्क नाकारणार आहोत का? त्याचा कुठलाच हक्क मी नाकारत नाहीये. मला तुमचे अधिकार वाचवायचे. आणि एक प्रश्न राहिला परशुवरच्या प्रेमाचा. तर जेवढा जीव आत्ता माझा नरसिंहासाठी तुटतोय ना, तसाच परशुवरही एखादं संकट आलं तर त्याच्यासाठी तुटेल. म्हणजे आत्या, परशुवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याच्यावर काहीतरी संकट यावं असं वाटतं तुला? अरे का असं शब्दात पकडून वाईट बोलतोस? कारण तुझ्या या बोलण्यातनं तसं जाणवतंय. परशुवरचं प्रेम किंवा राग ही भावनिक गोष्ट आहे. पण नरसिंहानंतर किल्लेदारांचा उत्तराधिकारी कोण हे निवडणं हा व्यवहार आहे. आत्या, तू खरंच ही अशी आहेस? असं कोणी नसतं रे, असं कोणीच नसतं वामन. त्या वेळची परिस्थिती त्याला तसं करायला भाग पाडते. गुड मॉर्निंग जानकी. मी ठरवलेलं आहे जानकीच म्हणायचं तुला, जानकी वहिनी नाही. काय हवंय? तू आलीस. गेलं 1 तास इथं बसलोय ते काय तुझ्या अंगाभोवती फिरणारे डास मोजायला नाही बसलो. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. तो पाहायला माझ्याकडे वेळच नाही, कारण मी तुझं सौंदर्य पाहत बसले. लई चिकनी दिसते ग तू, लई चिकनी. मला लई वाईट वाटते. म्हणजे नरसिंहासारख्या वृक्ष माणसावर जवानी फुकट का घालवते तू? या अशी तारुण्याची हेळसांड पाहत नाही मला. कुठल्या मुहूर्तावर जन्म लावतात ना ते एकदा पाहून घ्या. माझी खात्री आहे पंचांगातला गेल्या अनेक वर्षामधला सगळ्यात काळा दिवस असणार आहे तो. माहितीये मला ते. म्हणून तर स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी तुझ्या माग पुढं फिरत असतोय. उद्धार त्याचा करता ज्याच्या वाट्याला चुकून वाईटपणा येतो. जन्मतः ज्याच्या तोंडात गावकीचं गटार वाहतं त्याचा उद्धार नाही, साफसफाई करायची असते, आणि ती पण झाडून. हा माझ्यातला सभ्यपणा आहे की मी अजून तुझ्या बरोबर नीट वागतोय. मनामध्ये आणलं ना तर आता इथल्या इथं तुझी द्रौपदी करू शकतो मी. काळजी करू नको. हे दुःशासन नाही, रावण आहे, रावण.
स्वतःहून तुझ्या मर्जीनं येण्याची वाट पाहिल मी. रावण काय किंवा दुःशासन काय, गोष्टीचा शेवट काय होतो माहितीये ना. परिणामांची चिंता ते करतात, त्यांची सुरुवात शेवटाकडे डोळा ठेवून असते. आपली सुरुवात आहे, शेवट नाही. वाट पाहिन मी. माझ्याशी जर तुम्ही लगीन केलं तर कपाळाचं कुंकू तसंच राहील, गळ्यातलं मंगळसूत्र तसंच राहील, कमरेच्या चाव्या बी तशाच राहतील. फक्त कमरेला वेढणारे हात परशुरामाचे असतील. हा माझ्यातला सभ्यपणा आहे की मी अजून तुझ्या बरोबर नीट वागतोय. मनामध्ये आणलं ना तर आता इथल्या इथं तुझी द्रौपदी करू शकतो मी. कमरेला वेढणारे हात परशुरामाचे असतील. मनामध्ये आणलं ना तर आता इथल्या इथं तुझी द्रौपदी करू शकतो मी. तुला हवीस कारण मी तुझं सौंदर्य पाहत बसले. कमरेला वेढणारे हात परशुरामाचे असतील. तुझी द्रौपदी करू शकतो. तुझं सौंदर्य पाहत बसले. तुला हवीस जानकी, अगं काय ग हे? तुला कोणी? सुमिताई, ते का वागतात माझ्याशी असं? बोल रे राग्या. अरे कुठे ठेवायचं म्हणून काय विचारतोय का? एरोलीच्या फ्लॅट मध्ये नेऊन ठेवायची तिला. जावी आहे की तुझ्याकडे? मग नाही नाही, मी आता नाही, उद्या सकाळच्याला येणार. राग्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या वेळेला जर काही चूक झाली तर माफी नाही. ध्यानात ठेवायचं. चल ठेव. चला जाऊ तिकडच्या घरी. अरे ना, तुम्ही जानकी बरोबर जो काही घाणेरडा खेळ चालवलाय ना, तो ताबडतोब थांबवा. नाहीतर मी जगाला ओरडून सांगेन की भाऊजींवर गोळ्या तुम्हीच झाडल्या होत्या म्हणून. काय स्वतःच्या जीवावर उदार झाली काय तू? तुम्ही मला मारलं ना तर मी तुम्हालाही घेऊन मरेन.
अरे वा, गोगल गाय फुतकारायला लागले वाटते. हा? काय केलं काय मी त्या जानकीचं वाईट, सांग की मला. काय वागलो मी तिच्याशी असं? मला माझ्या तोंडाने बोलून माझं तोंड घाण करायचं नाहीये. तुला तुझ्या जीवाची भीती नसेल, पण पोरीच्या जीवाची आहे की नाही? मारून टाकेन, लक्षात ठेव. एकतर विक्रमादित्य दिलेलं नाही तुम्हाला. मी मुलं जन्माला घालायचं मशीन नाहीये. ते माहितीये मला, तू मुलं जन्माला घालायचं मशीन नाही. कुडूक कोंबडी आहे तू, कुडूक कोंबडी. म्हणूनच तू तुम्हाला विक्रमादित्य दिला नाही ना. पण देणार तो आता. कोण देणार? जानकी देणार. एकदा का विक्रमादित्य जन्माला आला की तुला आणि या टवळीला लाच मारून हाकलून देईन. हो, मग हिम्मत असेल ना तर दाखवाच असं करून. दाखवेन, जरूर दाखवेन. ही तर नुसती बतावणी आहे ग. त्याला तमाशा तर अजून सुरू व्हायचा आहे. आणि या तमाशाचं तिकीट कुठल्याच किल्लेदारांना परवडणार नाही. लय महागात पडल. या बाई या. आजची रात्र साहेबांनी तुम्हाला या फ्लॅट मध्येच काढायला सांगितली. या आधी. अहो घाबरू नका. अहो किल्लेदारांचाच फ्लॅट आहे हा. या.